लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. फुलंब्री पोलिसांनी हरियाणामधून आणली पळवून नेलेली अल्पवयीन मुलगी. 1000 किलोमीटरचा प्रवास करत अचूक पकडला आरोपी. फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीतून 3 महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलगी पळवून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी मध्य प्रदेशातून केले अटक. फुलंब्री पोलीस ठाण्यात दिनांक 10 सप्टेंबर रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 451/2025 कलम 127(2) भारतीय न्याय संहिताप्रमाणे दाखल गुन्ह्यात मध्य प्रदेश येथील बटियागड जिल्हा दमाहो येथील आरोपीने एक अल्पवयीन मुलगी पळवून नेली होती. सदरील गुन्ह्याचा तपास फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे, पोलीस कॉन्स्टेबल कांबळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड यांच्या पथकाने तांत्रिकदृष्ट्या शोध घेत 1000 किलोमीटरचा प्रवास करत हरियाणाच्या कर्नाल येथे लोकेशन दिसून आले. फुलंब्री पोलिसांनी हरियाणा पोलिसांना सोबत घेऊन अल्पवयीन मुलगी व आरोपीला अटक करून दमोह पोलीस ठाण्यात दाखल करून महाराष्ट्रात आणून फुलंब्री पोलीस ठाण्यात पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीच्या साक्षीवरून व मेडिकल तपासणी करून बालसंरक्षण पोक्सो गुन्ह्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. सदरील अल्पवयीन मुलगी व तिला पळवून नेणारा आरोपी मुलगा हे फुलंब्री येथे मोलमजुरी करण्यासाठी आले होते. आरोपीने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचे समोर आले आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.